वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती होणार आहे। तर माझ्या चॅनलवरती बऱ्याचशाच लाडक्या बहिणी किंवा बऱ्याचशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची हा या व्हिडिओमध्ये म्हणजे टॉपिक असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील। ठीक आहे, तर मेन पॉइंट तुम्हाला सांगणं असं, कारण बऱ्याच जणांचे आता ई-केवायसी सुरू होऊन खूप दिवस झाले, मात्र OTPचा प्रॉब्लेम त्याचबरोबर बरेचसेच एरर वगैरे येत आहेत, त्यामुळे ई-केवायसी झाली नसेल तर मी तुम्हाला सांगते आता वेबसाईट जी आहे ती व्यवस्थित स्टार्ट झालेली आहे। आता त्याच्यावरती काम झालेलं आहे, महाराष्ट्र सरकारने त्यावरती काम केलेलं आहे, त्यामुळे वेबसाईट चांगली सुरू झालेली आहे। आणि तरी सुद्धा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला पहाटेचे 3 ते 4:30च्या दरम्यान जी आहे ती केवायसी करायची आहे, झटपट आणि पटकन होऊन जाते। ठीक आहे मैत्रिणींनो, तर वेळ न घालवता आपण आपल्या मेन टॉपिककडे वळणार आहोत। तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला सगळं काय डिटेल स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करते। ठीक आहे, आणि जर तुम्हाला आणखीन काय क्वेश्चन्स असतील, काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असतील तर मला कमेंट करून विचारा, किंवा अन्य कोणतेही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ रिलेटेड तुम्ही पाहून म्हणजे ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या। कारण आता तारीख जी आहे ती 18 नोव्हेंबर पर्यंतचीच दिलेली आहे। तिथून पुढे तुमची केवायसी वगैरे एक्सेप्ट केली जाणार नाहीये किंवा वेबसाईटच ओपन होणार नाहीये। जर तुम्हाला आतापर्यंत जे लाभ भेटले असतील किंवा नसतील भेटले तरी सुद्धा तुम्हाला ई-केवायसी करायचीच आहे। कारण आता काय करणार आहेत माहितीये का, ई-केवायसी केल्यानंतर सगळं काही आपल्या पतीचं किंवा आपल्या वडिलांचं आधार कार्ड त्यामध्ये मागितलेलं आहे, त्यामुळे आपलं जे उत्पन्न आहे, आपण ज्या लाडक्या बहीण योजनेचे नियम आहेत त्यामध्ये बसतो की नाही त्यावरती सगळी छाननी होणार आहे। आणि जर तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटत नसेल तरी सुद्धा तुमचा लाभ भेटायला स्टार्ट होईल। आतापर्यंत भेटत असेल तर बंद होण्याची सुद्धा शक्यता आहे, आणि जर आतापर्यंत भेटत होता तरी सुद्धा भेटण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे 3 ऑप्शन ह्याच्यामध्ये असणार आहेत। जर तुम्हाला भेटत असेल तरी सुद्धा केवायसी करा, भेटत नसेल तरी सुद्धा करा, आणि जरी भेटत असेल तरी सुद्धा करा। म्हणजे कोणतेही ऑप्शन असू दे, ई-केवायसी प्रत्येक भगिनीने ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म फिलअप केलेला आहे त्यांनी नक्की करा। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तुमचे काय प्रॉब्लेम्स असेल तर मला कमेंट करून विचारा, व्हिडिओला हाईप करायला पण अजिबात विसरू नका। ठीक आहे, तर चला मग आपल्या मोबाईल स्क्रीनवरती पाहूया। तर मैत्रिणींनो, तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला क्रोम ब्राउझर जो आहे ते आपल्या मोबाईल स्क्रीनवरती ते ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in। ठीक आहे, ही वेबसाईट आहे, ही ओपन करून घ्यायची। त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी फर्स्टवाली वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे, आणि असा इंटरफेस तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटणार आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी करा असं पिंक लाईनमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर तुमचा जो इंटरफेस आहे तो अशा प्रकारे तुम्हाला ओपन झालेला पाहायला भेटेल। ठीक आहे, तर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, जो लाभार्थी आहे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या कुणाचाही ई-केवायसी करू द्या लाडक्या बहीण योजनेची, तर त्यांचा जो लाभार्थीचा आधार कार्ड नंबर आहे तो तिथं तुम्हाला फ्लिप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा सुद्धा तुम्हाला तिथे टाईप करायचा आहे। ठीक आहे, व्यवस्थितच जो की आधार कार्ड नंबर आहे आणि कॅप्चासुद्धा व्यवस्थितच फिलअप करायचा आहे किंवा टाईप करायचा आहे। जर तुमचा एक जरी अक्षर म्हणजे कट झाला किंवा व्यवस्थित नाही झाला तर मग मात्र तुमच्या केवायसीला एरर वगैरे येण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं। सगळं काय स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिथे फॉलो करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन भेटला जाईल मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही, तर तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर असा इंटरफेस पाहायला भेटेल। इथं तुम्हाला म्हटलं आहे वॉर्निंग, पती किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर दर्ज करा किंवा आधार कार्ड नंबर तुम्हाला द्यायचा आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या ऑप्शनवरती अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस पाहायला ऑटोमॅटिक भेटेल। बघू शकता इथं म्हटलं आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर मागितलेला आहे, तर इथं तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड द्यायचा आहे। ठीक आहे, म्हणजे जर समजा तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे, आणि जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। ठीक आहे, तर इथं तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा जो आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला दर्ज करायचा आहे। त्यानंतर तिथे
तिथे सुद्धा एक कॅप्चा येतो, तो कॅप्चा सुद्धा तुम्हाला दर्ज करायचा आहे आणि तिथं सुद्धा 2 ऑप्शन असतात, जसे फर्स्टला होते तसेच तिथे सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन असतील. तर त्यात सुद्धा तुम्हाला फर्स्ट जो ऑप्शन आहे तो तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी सहमत आहे तिथं तुम्हाला मागत आहे की तुम्हाला इथं मराठीमध्ये लिहिलेलं सुद्धा आहे, तुमचा आधार कार्ड नंबर लाडकी बहीण महाराष्ट्र योजनेसाठी म्हणजे वापरला जाणार आहे, तर तुम्ही त्याशी सहमत आहात की नाही ते तुमच्यासोबत विचारतात. ठीक आहे, तर तुम्हाला KYC सक्सेसफुल हवी असेल तर मी सहमत आहे या ऑप्शनवरतीच क्लिक करावं लागणार आहे. कारण जर तुम्ही आधार कार्डच त्याच्यावरती टाईप नाही केला, त्याला जर सहमती नाही दिलात तर मग तुमचा KYC तुमची होणार नाही. आणि ऑफकोर्स ज्यांचे लाडकी बहीण योजनेच्या ज्या माझ्या मैत्रिणी लाभार्थी आहेत त्यांना KYC 100% करायचीच असते. त्यामुळे मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरशी तुम्हाला OTP येतो. ठीक आहे, आणि तो OTP तुम्हाला तिथं काय करायचं आहे, टाईप करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल वडिलांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे किंवा पतीच्या, तर तुम्हाला काय करायचं आहे ते चेक करायचं आहे. मोबाईलवरती तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर मला कमेंट करा, त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर OTP टाईप केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटेल. इथे तुम्हाला 3 ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. फर्स्ट तुम्हाला सांगते ते म्हणजे तुम्हाला तुमची जी कास्ट आहे ती कास्ट निवडायची आहे. आणि 2 जे ऑप्शन आहेत ते खूपच इडिटेट आहेत, म्हणजे दुसरा ऑप्शन व्यवस्थित आहे, मात्र फर्स्ट ऑप्शन त्यांनी खूप कन्फ्यूज केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ते पण सांगते. तर फर्स्ट टाइम तुम्हाला काय करायचं आहे, इथे जी तुमची कास्ट आहे ती तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची आहे. जर तुम्हाला माहिती नसेल, बऱ्याच जणांना माहिती नसते कोणते, म्हणजे इंग्लिशमध्ये वेगळं असतं NTC वेगळं असतं, बऱ्याच जणांना माहिती नसतं. आता उदाहरण जर सांगायला गेलं तर NTC काय हे माहिती नसेल तर तुम्हाला गुगलवरती सर्च करून घ्यायचं आहे NTC मराठी टायपिंग म्हणून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मराठीमध्ये काय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात. ठीक आहे, तर तिथं तुमची कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आणखीन 2 ऑप्शन पाहायला भेटतील. फर्स्ट ऑप्शन जो आहे तो त्यांनी खूप कन्फ्यूज केलेला आहे, तरी तुम्ही लक्षात ठेवा त्या फर्स्ट ऑप्शनला सुद्धा तुम्हाला होयच क्लिक करायचं आहे आणि सेकंड ऑप्शनला सुद्धा तुम्हाला होयवरतीच क्लिक करायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शनवरती त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या घरामध्ये कोणीही म्हणजे पेन्शन वगैरे घेत नाही आहे की असं तुम्हाला विचारलं आहे, मात्र त्यात त्यांनी उत्तर देण्यामध्ये खूप कन्फ्यूज केलं आहे. मात्र तुम्हाला काय करायचं आहे, तिथे होयवरतीच क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर तो ऑप्शन जो आहे तो नाहीच आहे, निगेटिव्हच आहे, मात्र तुम्हाला होकारार्थी उत्तर द्यायचं आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला होयवरती क्लिक करायचं. त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो सुद्धा होयवरती क्लिक करायचा आहे. तिथे म्हटलेलं आहे तुमच्या घरात 2 विवाहित म्हणजे ज्या लेडीज आहेत किंवा लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेचा लाभ घेत आहेत का, तर तुम्हाला तिथं होयच करायचं आहे, नाही करायचं नाही, नाहीतर तुमचा जो म्हणजे पैसे आहेत ते ॲटोमॅटिक बंद होतील. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला म्हणजे नंतरचा जो ऑप्शन आहे तो क्लिक करायचा आणि तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून टाकायचा आहे. ठीक आहे, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता KYC इज सक्सेसफुल असं ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला परत एकदा त्याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला दाखवते. इथं तुम्ही बघू शकता खाली हिरव्या कलरमध्ये म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण झालेली आहे किंवा सक्सेसफुल झालेले. ठीक आहे, आता आपल्याला परत मी तुम्हाला एकदा सिलेक्ट करून दाखवते. तर परत आपल्याला क्रोम ब्राउझरवरती जायचं. आपली जी KYC आहे ती खरं 100% सक्सेसफुल झालेली आहे. कारण कसं होते, इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, एरर येतो, मग आपले प्रत्येक वेगवेगळेच ऑप्शन यायला लागतात. त्यामुळे तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी परत त्याच वेबसाईटवरती जायचं, परत त्याच लाभार्थ्याचा जो आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा सिलेक्ट करायचा आणि मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे एव्हरीवन, त्यानंतर ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, ते सिलेक्ट झाल्यानंतर मग तुम्हाला जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटेल की तुमचं जी KYC आहे म्हणजे लाडक्या बहीण योजनेची KYC सक्सेसफुल झालेली आहे असा इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, तर बघू शकता इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने प्रत्येक वेळेस खूप वेबसाईट जी आहे ती लोड घेते, म्हणूनच म्हटलं तुम्हाला कन्फर्म करून घेत चला. तुमची सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा वेबसाईटवरती जायचं आहे आणि परत एकदा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा जो आहे तो सिलेक्ट करून तुम्हाला पाहायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता म्हटलेलं आहे लाडक्या बहीण योजनेची KYC तुमची पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. काय क्वेश्चन्स असतील, काय प्रॉब्लेम्स आले असतील तुम्हाला तर मला कमेंट करून विचारा.
ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. ठीक आहे, तर बघू शकता ई KYC सक्सेसफुल झाले. चला भेटू, बाय.